एवढं दुपारी आपल्याला घेण्यासाठी आलता लवडू आब्या, कारण आपल्याला जायचं होतं शेळकीत, कारण तिथं आलता आपला परत्याला दिवसानं गावावर आणि आल्याला लगेच भाऊ मन मोठं करून नीट नेलता आपल्याला दालच्या खाण्यासाठी, आणि आब्या का दालच्या वड वडालता. आज झाल्यावरती मीच बिल दिलं जाऊ दे म्हणून, आणि तिथं नीट आलो शेळकीत आणि सगळे लपूट लवडे उभारले होती तिथंच. बेकार सोड. त्याला दाखव. आणि आम्हाला सगळ्यांनी तिथं समोरून दोन्हीच्या म्हणल्यावरती कुठे गेले ते काम आहे त्याच्या आयला, आणि आल्यावरती गाड्या काढला आणि तिथं नीट आलो आपल्या अड्ड्यावरती बसण्यासाठी, आणि तिथे गेल्यावरती आब्या पण गेला घरा काढण्याने, तिकडनं आला धीरे, आणि धीरे आल्यावरती त्याच्या आयला माझ्याकडे असं बघालता की काम याचं प्रॉपर्टीज मागवलं आणि सोया त्याला शेळेवानी करालता. दोन्हीला पडलं त्यांचं काय चालू होतं काम त्याच्या आईला नच्यावर थुकताय ना त्याच्यावर थुकतं, आणि याच्या आईला थुकाय झाल्यावर त्याने एकदा थापी मारता एकदा बॉडी दाखवतो. त्यांचं सगळे नगर झाल्यावरती क्रिकेट खेळायला आलतो, आणि आपल्याला ती फिल्डिंग म्हणून आपण गेलो खाली फिल्डिंगला, आणि मी पण 1-2 ओव्हर बॉलिंग केलो. बॅटिंग केल्यावरती सगळ्यात पहिला डबा गेला बॅटिंगसाठी, पण याच्या आईला जे बॅटिंगला बॉल लागला म्हणून परत्या गेला, आणि याच्या आईला रन मारायला वाटलं, पण या लवडू तर पहिल्याच बॉलला आउट झाला. मग मलाच जावं लागलं. मग निसता काय यायला इकडे एक चक्का दिलो इकडे एक चक्का दिलो, पण कुणाचा अपयश लागलं की दुसऱ्या बॉलला आउटच झालो. आईला यांच्या काय संसाराची गोष्ट चालू होती काम माहिती. मग तिथं नीट आला आपल्या ठिकाणी बसला, आणि तळव्या आणि मड्ड्या आलत्या, आणि थोड्या वेळानं त्यांनी पण गेले, आणि तिथं ढब्या पण गेला थोड्या वेळानं, आणि इथं आलता आप्या आणि बोर लेवाल म्हणून तिथेच फ्री फायर खेळत बसला होता. आणि रात्र झाल्यावरती आब्या आलता आपल्याला गेला. मग गाडीवरती बसून नीट आलो परत्याच्या घरापाशी, आणि त्याला फेकल्यावरती कसं चाललं बघा रोडवरून पिदडवणी चालत, आणि जात असताना आपल्याला जयरा आणि प्रेमा भेटले तिथंच. थोड्या वेळानं भाऊ लोक पण निघाले घराकडे, आणि आपण पण गाडी घेऊन आलो हवी भाऊ भारत बसला होता निवांत, आणि मला आब्या तिथं सोडून गेला लगेच घराकडे, आणि मी पण तिथेच बसलो होतो थोडा वेळ बोलत. आणि तुम्ही आता व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.